त्र्यंबक नाका सिग्नल येथे शनिवारी दिनांक 6 रोजी पहाटे 6 वाजेच्या सुमारास एका भरधाव खासगी बसने दिलेल्या धडकेत मालवाहू पिकअप जीप कोला उड्या घेत उलटली। जीपचा चालक सुदैवाने बचावला। सूरज दत्तू भांगरे असे चालकाचे नाव असून त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे। खासगी बस MH15 GV 5355 खडकाळी सिग्नलकडून त्र्यंबक नाका वेगाने ओलांडण्याच्या प्रयत्नात असताना बस चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केले। यावेळी गोळे कॉलनीमधून औषधांचा माल घेऊन स्मार्ट रोडने आलेल्या पिकअप जीपला MH15 FV 6201 बसने सिग्नलवर जोरदार धडक दिली। ही धडक इतकी भीषण होती की जीपमध्ये माल असतानाही जीप रस्त्यावर उलटली। यावेळी ऑइलची टाकी फुटल्याने रस्त्यावर सर्वत्र ऑइल सांडले। घटनेची माहिती मिळताच मुंबई नाका भद्रकाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। रिक्षा चालकासह अन्य नागरिकांच्या मदतीने उलटलेली जीप पोलिसांनी सरळ केली। तसेच बस चालकालाही ताब्यात घेण्यात आले। या अपघातात जीपचे मोठे नुकसान झाले आहे। ऑइल सांडल्याने रस्त्यावर दुचाकी घसरण्याची शक्यता लक्षात घेता अग्निशमन दलाची मदत बोलावण्यात आली। शिंगाडला तलाव येथील मुख्यालयातून बाबांसह जवानांनी घटनास्थळी धाव घेत सांडलेल्या ऑइलवर पाण्याचा वेगवान मारा धुवून काढले। या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।